तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा. तर सकाळी 5:30 वाजता आपल्या दिवसाची सुरुवात होत असते. रोजप्रमाणे आज आपला 7वा दिवस आहे. आज थोडं आळस येत होता, पण आळस नंतर मग आठवलं, की काय फायदा आळस करून, आपल्या भविष्यासाठी चांगलं असेल तर तेच योग्य आहे. तर ते फेकून दिलं. नंतर उठलो. तर दिनविशेष म्हणजे आज 22 डिसेंबर, आज राष्ट्रीय गणित दिवस. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आहे आज. त्याच्यामुळे राष्ट्रीय गणित दिवस आणि 22 डिसेंबर पृथ्वी आजचा सगळ्यात छोटासा दिवस, लहान दिवस. आणि तो दिवस म्हणजे ब्रह्मांडातनी होणाऱ्या उथलपुथल गोष्टी. म्हणजे विचार करा, दोन गोष्टी समान आज एकाच दिवसात आहे. गणित म्हणजे किती काही मोठी कन्क्ल्युजन असली तर सॉल्व्ह करण्याची क्षमता त्या विषयात असते, त्याला गणित म्हणते. आणि सगळ्यात लहान दिवस म्हणजे ब्रह्मांडातनी होणाऱ्या उथलपुथल एवढ्या खतरनाक व्यवस्थित ह्या आल्यात ना. आणि ह्या म्हटलं की जाऊ दे, फेकलं डायरेक्ट आणि उठलो. उठल्यानंतर घरी गेलो, चहा वगैरे घेतला, डायरेक्ट आलो वावरात. वावरात आल्यानंतर आज आपल्या ब्रह्मांडातनी होणाऱ्या उथलपुथलविषयी, म्हणजे इथून बऱ्याच जणाचे दिवस बदलतात. कोणी ज्या व्यक्तीवर अतिशय प्रेम करत असेल, विश्वास ठेवत असेल, त्याविषयी आपल्या मनाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते हेच आहे, कारण की इथं आज 22 डिसेंबर ह्या दिवशी सूर्याचे किरण उत्तर गोलार्धापासून थोडे तिरके होतात. तशी आपली पृथ्वी 23.5 टिल्ट आहे ना, त्याच्यामुळे ब्रह्मांडातनी ह्या गोष्टी होतात. मी काही कोणता विशेषज्ञ नाही आहो आणि कोणता टीचर नाही आहो. त्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असेल तर लय मोठे सर लोक आहेत, त्यांच्याकडून माहिती करून घ्या. पण सांगतो की ॲस्ट्रॉलॉजीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांविषयी, तर ॲस्ट्रॉलॉजीवर जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्या आयुष्यातनी ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी टाईम चेंज करणाऱ्या आहेत. कोणाचं परिवर्तन होईल, कोणाच्या मनातनी जे होते ते होऊ शकते. ज्या गोष्टी इम्पॉसिबल आहे त्या गोष्टी बी होऊ शकतात. हेच दिवस आहे. इथूनच टाईम हा चेंज होतो. आणि टाईम चेंज झाल्यानंतर म्हणजे असं काही नाही आहे की ह्या गोष्टीवर लय मोठ्या शास्त्रज्ञानं अभ्यास केल्यानंतर या टाईमीचा असं झाला. हे फक्त एक एक जे नाही मानतात त्यांच्यासाठी अंधश्रद्धा आहे. पण अंधश्रद्धाच्या ऐवजी त्यांना हे समजत नाही की क्वांटम फिजिक्स काय म्हणते. क्वांटम फिजिक्सचा सखोल अभ्यास म्हणजे देवाचं सखोल दर्शन. तर त्या क्वांटम फिजिक्सच्या नियमानुसार ॲस्ट्रॉलॉजी, माया माहितीनुसार, ब्रह्मांडावर जेवढा मला माहिती आहे ना, त्यानुसार सांगतो मी की ह्या गोष्टीवर कधी-कधी